तरीच काल सुनीता चिडचिड करत होती. अरे देवा, म्हणजे तुला काही ठाऊकच नाहीये? कशाबद्दल? अरे बाबूल, तू बाप होणार आहेस. अच्छा. बाप रे, आत्ता लक्षात आलं माझ्या. ती काल सारखं काहीतरी गुड न्यूज आहे म्हणत होती आणि मी माझंच काहीतरी बडबडत बसलो ग. असा कसा रे तू बाबूल? अगं मी आहेच ग मूर्ख. पण ठीक आहे, आत्ता लक्षात आले ना. आता बघ मी तिची कशी काळजी घेत होते. चांगला आठवडाभर तिला रत्नागिरीलाच घेऊन जातो. घेऊन जाच. हा सिनेमा सोडावा लागला तरी काही हरकत नाही. ए आई, माझं फार दुर्लक्ष होतं का ग तिच्याकडे? ते जाऊ दे रे. उठ उठ उठ, आत्ता जा तिच्याशी बोल. खुश होईल रे ती. अगं आत्ता काय, आत्ता ती सकाळीच बाहेर गेलीये. आता सकाळी? कुठे बघ? अरे, डॉक्टर साठ्यांची अपॉइंटमेंट होती तिची. हो हो. वा मातोश्री, तुम्ही आजीबाई होणार. आणि माझा बाबूल वडील. वडील देशपांडे. मला तुझा हा निर्णय पटलेला नाहीये सुनीता. मला एवढ्यात मूल नको होतं आई. तुला हा निर्णय पटलाय बाबूल? त्याला काहीच माहित नव्हतं. हा माझा एकटीचा निर्णय आहे आणि इतक्यात बापाची जबाबदारी घेणं त्याला कठीण जाईल. बापाचीच काय, नवऱ्याची सुद्धा जबाबदारी अजून त्याला समजत नाहीये. स्वतःच एखाद्या लहान बाळासारखा आहे. त्यालाच सांभाळावं लागतं. त्यातून अजून आम्हाला स्थिर व्हायचंय. म्हणून मला वाटलं नको इतक्यात मूल. अगं मी केलं असतं सगळं त्याचं, पण हा असा तडकाफडकी निर्णय. त्याला एकदा विचारायचंच तरी. नाही आई, सुनीता म्हणते ते बरोबर आहे आणि हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तिला. शेवटी हे सगळं तिला निस्तरावं लागणार आहे ना. तू दुखावली गेलेस हे समजतंय मला, पण आजच्या परिस्थितीत आम्ही मुलांचा विचार न करणंच योग्य आहे. मुलं काय होतील पुढे, त्याच्यासाठी आज दुःख करत बसायची काहीच गरज नाही. सुनीता, सॉरी. बोलवलंय. कसे आहेत भाई? भाई अजून कोमातच आहेत. अरे बापरे. तुम्ही या सुनीताबाईंना भेटा. आलोच. हो या. सुनीताबाई, रामदादा आलेत. अरे नाही नाही, बसा रामदादा. बसा बसा बसा. तुम्ही या, बसा ना. बसा. कसे आहात रामदादा? बरं आहे. ते आणि हे काय आणलंय? फ्रेम आहे. बघू. घरी होती, म्हटलं भाईंना दाखवावी. शुद्धीवर आला तर बघेल. येतील शुद्धीवर.
वा, सुंदर आहे. किती वर्ष झाली, पण अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतंय सगळं. तुम्ही सिनेमा सोडला तुम्ही वेगळ्याच जगात गेलात. खरं तर भाई सिनेमात खूप काय करू शकला असता. त्याने घाई नको करायला पाहिजे होती. त्यानं घाई नाही केली, त्याला शेवटचा सिनेमा सोडावा लागला. का सोडायला लागला सिनेमा? काय रे दादा? काही नाही ग, 10-15 दिवसात चालायलाही लागेल. तो हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. तुला सांगतो, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. काय, पाय मोडून घ्यायची? अरे नाही रे, एक सिनेमा करायचा होता, पण कथा फारच वाईट होती. पण निर्माता मित्र म्हटलं करतो. परवापासून शूटिंग चालू होणार होतं, लेकिन इस हेअरलाईन फ्रॅक्चरने बाल बाल बचाया. काय रे जिथे तिथे विनोद? अगं विनोद कसला बाबासाहेब? आता बाबासाहेब कुठून आले? नमस्कार सुनीताबाई. अरे नमस्कार नमस्कार, या या बसा. या या या. सांगायचं ना. बसा, हा मी आलेच. कसे बरं, काय करून ठेवलं हे पुलं? अहो काही नाही, तुम्ही मला सारखं म्हणायचात ना रायगडावर कधी येताय. आता मी तुम्हाला सांगू शकतो, मी एका पायावर तयार आहे, चला. फार गंभीर नाहीये ना डॉक्टर? नाही हो. बरं का बाबासाहेब, तुम्ही आता आलाच आहात म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी शिवाजी महाराजांच्या काळात असतो तर मी कोण असतो? अफजल खान तर नाही, हा, तो धिपाड होता. औरंगजेब मला वाटतं. छे, 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 तो फार किरकोळ आहे हो. मला वाटतं शाहिस्ते खान. अहो नाही हो, त्याची सगळी बोटं कापली गेली, मला डाव्या हाताने लिहावं लागलं असतं ना. अरे काय, मी तुम्हाला सांगतो, मला शिवाजी महाराज असायला आवडलं असतं. अरे वा, वा, छान. म्हणजे अफजल खानाला भेटल्यावर वाघनखं राहिली अशी हा. बाजूला, तू त्याच्याशी गप्पा मारत बसला असतास. बरं विचारलं तर म्हणाला असतास, मी त्याला हसवून हसवून मारून टाकणार आहे. पुलं त्यापेक्षा एखादा सिनेमा करा शिवाजी महाराजांवर आणि त्यात कामही करा. वाह. काय वा, नको. का ग? अरे दादा, इतके सिनेमे केले, मनासारखं यश मिळालं नाही. त्यापेक्षा छान बसून लिहावं, MA करून छान प्राध्यापकी करावी. पण तू हे मनावर घेतलंस तर ना? अगं घेतलं मनावर. आज घेतलं आणि उद्या सोडलं. अगं नाही ग, आपले राजाभाऊ परांजपेत ना, त्यांनी पुढच्या पाऊलवरती पटकथा लिहितोस का म्हणून विचारलंय. भूमिकाही देत आहेत, पण आत्ता जातो आणि त्यांना नकार कळवून येतो. चला. हळू, फार मनावर घेऊ नका, पायावर ताण येईल. हं? काही मनावर वगैरे घेतलेलं नाहीये त्यांनी. उत्तर सुचलं नाही ना की अशी आवेशपूर्ण वाक्य फेकतो. आता बघ जाऊन राजाभाऊंना होकार देणार हा. त्याचे होकार काय होकार, त्यांना मी जाऊन सांगणार आहे माडगुळकर पटकथा लिहितील, मी लिहिणार नाही. श्रद्धानंद, त्याच्यामध्ये एक ढोलकीवाल्याची भूमिका आहे रे, ती कशी सोडता येईल? आणि राजाभाऊंचं म्हणणं असं आहे की माझ्यासारखा दुसरा चांगला नटच मिळणार नाही त्यांना. झालं म्हणजे MA बाजूला गुंडाळलं. छे ग, MA चं पक्क. अरे तुला सवड कुठे आहे MA करायला? अरे आपलं सांगलीचं वेलिंग्टन कॉलेज आहे ना, तिथे आपले कविगिरीश HOD आहेत. मिनिमम अटेंडन्सची सवलत देतो म्हणाले तुला, मग काय कठीण आहे? नाही, तू मनावर घेतलंस तर तुला काहीच कठीण नाही. मनावर घेतलेलं आहे मॅडम. अहो प्राध्यापकाची नोकरी चालून आली आहे मला, पाय मोडलेला असून. कुठे? बेळगाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर एक मिनिट थांबा ना. हा बोल. तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन हवंय. अरे त्याचाच पगार मिळतो मला, बोल. सर आम्हाला नाही का वाचनाची फार आवड आहे, तर आम्ही कुठली पुस्तकं वाचावी? हे बघा, कुठलीही वाचा, पण फक्त आनंदासाठी वाचा. नापास होऊ या भीतीने नको. काय आहे, 10 मार्कांसाठी ज्ञानेश्वर लावलाय म्हणून ज्ञानेश्वरी वाचलीत तर मार्क मिळतील, पण ज्ञानेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचेल का? नाही सर. या. सुनीता, सुनीता आलो बर का? चहा टाकतेस का सुनीता? अरे आलास तू? हाक नाही मारलीस ते? 2दा हाक मारली, पण तुझं हल्ली लक्षच नसतं माझ्याकडे. अरे ऐकू आलं नसेल. चहा टाकू? ताबडतोब. मग कसा गेला दिवस? काय झालं आज? काय रे, कुठे हरवलायस? कंटाळलो ग. मोठ्या उत्साहाने प्रोफेसरकी स्वीकारली खरी, पण पुण्यासारखी मजा नाही इकडे. मित्रांची आठवण येत असणार. तिथे तुला उन्हाळक्या करायला मिळायच्या ना? हो ना.